हाय, नमस्कार. कसे आहेत माझे सगळे फॉलोअर्स? धन्यवाद बरं का, तुम्ही खूप मला म्हणजे सपोर्ट करताय आणि तुम्ही कमेंट वगैरे करतायत, चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट करतायत. मी प्रत्येकाची कमेंट वाचत असतो, मला रिप्लाय देणं होत नाही. सॉरी, माफी असावी त्याबद्दल. आणि बरेच जण माझे बांधव विचारतात की दादा तुझं नाव काय आहे, की नाव वगैरे सांग, तुझं गाव वगैरे सांग. मी नाव गाव वगैरे सगळं सांगणार आहे, पण त्याला एक दिवस येणार आहे. पण जर मी माझं आत्ताच नाव सांगितलं तर त्यावरून माझा धर्म शोधतील लोक. जर माझी आडनाव सांगितलं तर माझी जात शोधतील लोक. तर मला एक म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टीच्या पलीकडं मला जाऊन काम करायचं आहे. जात धर्म या गोष्टीच्या पलीकडं जाऊन काम करायचं आहे. आणि पहिली गोष्ट सांगायला म्हणजे हरकत नाही की तो दिवस येणार. मी एक कलाकार आहे आणि कलाकाराला कोणता जात धर्म काहीही नसतो. त्यामुळे कलाकाराने एक माणूस म्हणून जगलं पाहिजे, माणूस म्हणून विचार मांडले पाहिजे. म्हणून मी माझं काम जे आहे ते पार पाडतो आहे, बाकी काही नाही आहे. आणि राहिली गोष्ट की जातीची धर्माची वगैरे, मला सर्व जाती धर्मातले लोक मानतात, मला याचा अभिमान आहे. मला हिंदू धर्मातील बांधव मला दादा म्हणतात, मला मुस्लिम धर्मातले बांधव मला भाई म्हणतात, मला ख्रिश्चन धर्मातले बांधव मला ब्रदर म्हणतात, मला बौद्ध धर्मातले बांधव मला काय म्हणतात, पॅन्थर म्हणतात. मग एवढं सगळं प्रेम आपल्याला देतात तुम्ही, तर काय पाहिजे मग? नाव कशाला द्यायचं? तुम्ही एवढे मला सगळे नाव दिलेत, दादा दिलं आहे, भाई दिलं आहे, ब्रदर दिलं आहे, पॅन्थर दिलं आहे, इतके सगळे नाव तुम्ही दिलेत मला. तर मग माझं नाव काय करायचं आहे? तुम्हीच तर माझं नाव ठेवलेलं आहे. एक दिवस मी माझं नाव सांगणार आहे. तो दिवस माझ्यासाठी तुमच्यासाठी खूप मोठा असणार आहे. आणि काय मी कोण आहे हे सगळ्याला कळणार आहे. त्यामुळे थोडंसं थांबू आपण आणि त्याच्यावरती येऊ आपण, बोलू आपण, आहे का नाही? आणि मला एक म्हणायचं की आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे.